काउंटरवरती कस्टमर येतो, तो प्रोडक्ट वगैरे सगळं पाहून घेतो. प्रोडक्ट पाहून झाल्यानंतर जेव्हा तो बिलिंग काउंटरकडे जातो त्यावेळेला तो शेवटचा क्वेश्चन विचारतो की सर मला ह्या बिलवरती काहीतरी डिस्काउंट पाहिजे. आता बिझनेस ओनर कस्टमर तुटू नये म्हणून त्याला जागेवरती 50-100 रुपये जो काय त्याच्या डोक्यात येतो तो डिस्काउंट त्याला इमिजिएटली ऑफर करून टाकतो. कस्टमर सुद्धा खुश होतो, प्रोडक्ट घेऊन निघून जातो. आता बिझनेस ओनरला दरवेळी असंच वाटतं की जोपर्यंत आपण त्याला डिस्काउंट देत नाही तोपर्यंत तो आपल्याकडून बाय करणार नाही, आणि ती कस्टमरची हॅबिट बनून जाते आणि बिझनेस ओनरची सुद्धा हॅबिट बनते. पण ही हॅबिट बिझनेस ओनरसाठी खूप घातक आहे. त्याचा बिझनेस डिस्काउंट बेसिसवरती जर उभा राहायला लागला तर एक दिवस तो बिझनेस बंद करण्याची वेळ येऊ शकते. बिझनेसमध्ये जर कंटिन्युअस डिस्काउंट दिले तर तुम्ही एका साईडने तुमच्याच बिझनेसला कमकुवत करताय, वीक करताय, हे लक्षात घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच गोष्ट समजून घ्यायची आहे की कस्टमर डिस्काउंट का मागतो आणि आपण कस्टमरला डिस्काउंट न देता सुद्धा कशा पद्धतीने सेल करू शकतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अरुण पाटील. थॉटफुल गुल्लक या चॅनलवरती आपण बिझनेसचे प्रॅक्टिकल थॉट समजून घेतो, जे कम्प्लीट ग्राउंड रियालिटी आहेत आणि त्यांचा तुमच्या बिझनेसमध्ये खरंच खूप फायदा होईल. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे ना, जो बिझनेस ओनरने लक्षात घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे कस्टमर प्रोडक्ट हे किमतीवरती किंवा प्राइसवरती परचेस करत नाही, तर तो ट्रस्ट आणि कॉन्फिडन्सवरती परचेस करतो. आता याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. जेव्हा आपण हेल्मेट घ्यायला जातो तर रोड साईडला जर आपण गेलो तर साधारण 1000 रुपयामध्ये हेल्मेट आपल्याला मिळतं, ज्याच्यावरती ना ISI मार्क प्रॉपर असतो किंवा पॅकेजिंग त्याची सरळ नसते, त्याच्यावर आपलं कुठलंही पक्कं बिल मिळत नाही. पण तेच हेल्मेट आपण जेव्हा शोरूम मध्ये घ्यायला जातो तर त्या हेल्मेटची कॉस्टिंग असते जवळपास 3 ते 4000 रुपये. आता दोघांच्या प्राइसमध्ये 3-1000 रुपयाचा फरक पडतोय, पण त्या 3000च्या फरकामध्ये तुम्हाला ISI मार्क मिळतोय, सेफ्टी रेटिंग मिळते, त्याच्याबरोबर प्रॉपर बिल मिळते, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केल्या जातात. आता आपण बाय करताना कोणतं बाय करू? डेफिनेटली हे 3-4 हजाराचं जे हेल्मेट असेल तेच बाय करू, कारण की त्याच्याबरोबर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, आपल्याला कॉन्फिडन्स आणि ट्रस्ट मिळालाय. सेम आपल्या धंद्याच्या बाबतीत सुद्धा तेच लागू पडतं. जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येतो तेव्हा तो तुमचं प्रोडक्ट बघतो, त्याच्याविषयीचा कॉन्फिडन्स त्याच्या मनामध्ये डेव्हलप होते का ते पहिला बघतो, त्याच्यावरती तो विश्वास करू शकतो का हे पहिल्यांदा शोधतो, आणि त्याच्यानंतर तो किमतीकडे वळतो आणि तिथून पुढे डिस्काउंटची स्टोरी सुरू होते. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यातून हे गणित काढून टाका की आपण प्रोडक्ट जे आहे ते फक्त प्राइसवरती विकायचं आहे. नाही, आपण प्रोडक्ट हे कस्टमरला कॉन्फिडन्सवरती विकायचं. जेव्हा कुठलाही कस्टमर काउंटरवरती येतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये निगोशिएशन हे फिक्सच असतं. साधं उदाहरण बघा, आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, जेव्हा आपल्याला कुठली गोष्ट घ्यायची असते तेव्हा आपलाही प्रयत्न तोच असतो की मला ती वस्तू कमीत कमी किमतीत मिळायला पाहिजे. माझ्या मित्राकडे जर एखादी कार असेल, ती जर त्याने 10 लाखाला घेतली तर सेम मॉडेल, सेम कलर, सेम फीचर सगळं मला 9.5 लाखामध्ये कसं काय मिळेल, याच्यासाठी माझा प्रयत्न चालू असतो. कारण की मला उद्या त्याला जाऊन सांगायचं असते, बघ मी जिंकलोय, मी तुझ्यापेक्षा 50,000 रुपये स्वस्त ही कार घेऊन आलोय. आणि तो आपला इगो असतो, आणि प्रत्येक माणसाला स्वतःचा इगो सॅटिस्फाय करायला प्रचंड आवडतं. त्यामुळे कस्टमर डिस्काउंट मागत असताना तो पैसे कमी करून मागतोय याच्यापेक्षा जास्त तो व्हिक्टरी मागतोय हे लक्षात ठेवून तुम्ही त्याला डिस्काउंट ऑफर करण्याचा प्रयत्न करा. आता तो डिस्काउंट ऑफर करताना तुम्ही फक्त कॅशच्या माध्यमातून ऑफर न करता त्याला तुम्ही क्रॉस सेल कसा करू शकता किंवा डाऊन सेलमध्ये काय करू शकता का, सर्व्हिस, वॉरंटी, होम डिलिव्हरी, अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही कस्टमरला कशा पद्धतीने सर्व करू शकता हे पहिल्यांदा आयडेंटिफाय करा. कॅश डिस्काउंट सगळ्यात लास्टला ठेवा, पण ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा. तो बिझनेस ओनरच्या डोक्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की अनलेस अँड अंटिल आपण कस्टमरला डिस्काउंट देत नाही तोपर्यंत आपला धंदा चालू शकत नाही किंवा आपण लॉंग टर्म बिझनेस करू शकत नाही. आणि या गोष्टीसाठी तुम्ही मार्केटमधले काही एक्झाम्पल बघा जे विदाऊट डिस्काउंट देता 100 वर्ष झालं मार्केटमध्ये स्टेबल आहेत. कोलगेट सारखी कंपनी, आजपर्यंत तुम्ही त्यांच्या एकाही टूथपेस्ट किंवा टूथब्रशवरती डिस्काउंट कधीच पाहिला नसेल. अमूल रोज दूध विकते, आईस्क्रीम विकते, पण त्यांच्या प्रोडक्टवरती 1 रुपयाची कधी ऑफर नसते. तनिष्क सारखा ज्वेलर ब्रँड, एवढा मोठा ब्रँड आहे, पण ते सुद्धा कधीच तुम्हाला डिस्काउंट ऑफर करणार नाही. त्याच्यामुळे ॲज अ बिझनेस ओनर म्हणून तुम्ही डोक्यातून हे काढून टाका की जोपर्यंत मी डिस्काउंट देत नाही तोपर्यंत कस्टमर होणार नाही किंवा मी कस्टमरला अट्रॅक्ट करू शकणार नाही. रादर दॅन तुम्ही तुमच्या प्रोडक्टची, तुमच्या प्रोडक्टच्या क्वालिटीची, तुमची डिलिव्हरीची सिस्टीम कशी स्ट्रॉंग करता येईल, कस्टमर समोर तुम्ही कसं प्रेझेंटेबल राहाल, या गोष्टींसाठी प्रयत्न करा. जर तुम्ही डिस्काउंट देत बसलात, रेग्युलर बेसिसवर कस्टमरला डिस्काउंट ऑफर करत राहिला तर ती कस्टमरला सवय लागते. आणि बेसिकली डिस्काउंट हे एक प्रकारचं ड्रग आहे, आणि ती नशा कस्टमरला लागायला लागली का त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बिझनेसवरती येणार आहे, तुमचा बिझनेस वीक होणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो डिस्काउंटची सवय कधीच लावू नका. विदाऊट डिस्काउंट बिझनेस करण्याचा प्रयत्न करा. आता कस्टमर विदाऊट डिस्काउंट तो जाणारच नाहीये काउंटरवरून, हे जेव्हा तुम्हाला जाणवायला सुरू होतं ना त्यावेळेला अजून एक गोष्ट करायची. आता कस्टमर तुम्हाला काय होतं की तुमचं प्रोडक्ट बघतो आणि तुम्हाला म्हणतो, नाही पलीकडच्या दुकानात तुमच्यापेक्षा 20 रुपये वस्तू स्वस्त आहे, मला त्याच रेटमध्ये ही वस्तू पाहिजे. त्यावेळेला तुमचं खरं चॅलेंज सुरू होतं.
कस्टमरला अशा वेळेला प्रोडक्टचे फीचर न सांगता त्याची व्हॅल्यू सांगा, त्याच्यामध्ये काय लपलंय ते सांगा. बिकॉज बरेच वेळेला ॲज अ बिझनेस ओनर म्हणून आपलं प्रोडक्ट विषयीचं नॉलेज कदाचित कधी कधी कमी असतं आणि आपण त्या कस्टमरला प्रोडक्टची प्रॉपर व्हॅल्यू समजावून सांगू शकत नाही. आणि ती व्हॅल्यू जर आपण त्याला व्यवस्थित समजावून नाही सांगितली तर कदाचित कस्टमर आपल्याकडून प्रोडक्ट आहे त्या प्राइसला परचेस करण्यास बरेच वेळेला नकार देतो आणि विनाकारण आपल्याला त्याला डिस्काउंट ऑफर करावा लागतो. रिटेल बिझनेस करत असताना तुम्ही अजून एक गोष्ट शिकणं फार गरजेचं आहे. जेव्हा काउंटरवरती तुमच्या कस्टमर येतो तर तो कस्टमर कोणत्या कॅटेगरीतला आहे हे पहिल्यांदा समजून घ्या आणि जर तुम्ही कस्टमरची कॅटेगरी ओळखली तर कदाचित तुम्ही तुमच्या डिस्काउंटला अजून चांगल्या पद्धतीने ब्रेक लावू शकता. आता कस्टमर हे 4 कॅटेगरीमध्ये मोडतात. सगळ्यात पहिली, जो कस्टमर प्राइसवरती फोकस करून परचेस करत असतो. दुसरा कस्टमर असतो तो तुमच्या व्हॅल्यू क्वालिटीवरती फोकस करून असतो. तिसरा कस्टमर तुमच्या ब्रँडवरती ट्रस्ट करून परचेस करत असतो. आणि चौथा कस्टमर हा अर्जन्सी असतो. त्याला काहीतरी इमर्जन्सी आहे, त्यावेळेला तो तुमच्याकडे आला आणि त्याला इमिजिएटली ते प्रोडक्ट घेऊन जायचं आहे. अशा 4 वेगवेगळ्या कॅटेगरीचे कस्टमर असतात, पण हे कस्टमर आपल्याला टाइमली आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. जर आपण कस्टमरची कॅटेगरी ओळखली तर डेफिनेटली आपल्याला त्याचा खरंच खूप चांगला फायदा होतो डिस्काउंटला ब्रेक लावण्यासाठी. आता ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तरी सुद्धा तुम्हाला डिस्काउंट ऑफर करायचा असेल तर डिस्काउंट हा इमोशनवरती न देता सिस्टमॅटिक वेने देण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बो ऑफर रन करू शकता, फेस्टिवल ऑफर रन करू शकता, सीझनल काही डिस्काउंट ऑफर करू शकता किंवा तुम्ही लॉयल्टी पॉईंट कस्टमरला देऊ शकता. ह्या सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत ज्या माध्यमातून तुम्ही एक चांगल्या पद्धतीची सिस्टीम बनवा, ज्या सिस्टीममधून फिक्स डिस्काउंट द्या, ज्याचं बर्डन तुमच्या बिझनेसवरती कधी राहणार नाही. जर तुम्ही इमोशनल बेसिसवरती डिस्काउंट देत राहिलात, कस्टमर मागतोय, रेग्युलर येतोय म्हणून डिस्काउंट द्यायचा, अशा पद्धतीने जर वागत राहिलात तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या बिझनेसवरती येऊ शकतो. पण सिस्टमॅटिक वेने जर तुम्ही डिस्काउंट सिस्टम बिल्ड केली तर ती नेहमी तुम्हाला फायदाच करून देईल. बिझनेसमध्ये डिस्काउंट देऊन, प्राइस वॉर करून सेल मिळवणं अतिशय सोपं आहे आणि मार्केटमध्ये सध्या तीच कंडिशन सगळीकडे आहे. आणि जे प्राइस वॉर मधून बिझनेस उभे राहिलेत ना, ते किती दिवस चालतात ते सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा. एक लक्षात ठेवायचं, आपला सेल हा व्हॅल्यू ड्रिव्हन असला पाहिजे. एका सिस्टमॅटिक वेन आपण सेल जनरेट केलेला असला पाहिजे. बिकॉज वन टाइम डिस्काउंट देऊन आपण जो सेल जनरेट केलेला असतो तो एकच सेल जनरेट करतो. पण जिथे आपण कस्टमरला प्रॉपर व्हॅल्यू दिली, गायडन्स दिलाय, नॉलेज शेअर केले, एक सिस्टमॅटिक वेनी सेल जनरेट केलाय, तिथे आपल्याला वन टाइम सेल न भेटता एक लॉयल कस्टमर भेटतो आणि तो आपल्यासाठी मल्टिपल सेल जनरेट करतो. हे कधीच विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही खूप बेसिक आणि रॉ आहे, जी ग्राउंड रियालिटी आहे. याच्यामध्ये कोणतंही रॉकेट सायन्स नाहीये. आपल्यापैकी अनेक जणांच्या बिझनेसमध्ये खरंच लोक हा प्रॉब्लेम फेस करतायत. तुम्हाला जर हा प्रॉब्लेम फेस करायचा नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा डिटेलमध्ये नीट समजून घ्या. तुमची कोणतीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. पुढच्या एका नवीन व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या बिझनेसची काळजी घ्या. धन्यवाद.